गुगलवरती जाऊन सर्च मारा पोलीस रिक्वायरमेंट 2025. ही वेबसाईट आहे. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून जाऊन डायरेक्ट ओपन करा. थोडे विचारलंय आणि इथे बघा पोलीस भरतीचे नियम जसे का पोलीस शिपाई कारागृह यांचे नियम हे तुम्ही इथे वाचून घ्या. इथं बॅट्समॅन पोलीस याचे पण नियम जे आहेत ते वाचून घ्या. ते पोलीस शिपाई SRPF याचे पण नियम इथं आहेत ते सर्व तुम्ही वाचून घ्या. आणि इथे बघा सूचना दिलेल्या आहे तुम्हाला. सूचना पण तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि इथे मदत कक्ष आणि हेल्पलाईन, जर तुम्हाला काही मदत लागेल हेल्पलाईन लागेल तर इथे तुम्ही क्लिक करून त्यांची मदत घेऊ शकता. इथं नेहमीचे प्रश्न हे पण आहे. आणि तुम्हाला पोलीस भरती भरायची असेल तर मोबाईल नंबर लिंक आधारशी हा अनिवार्य आहे. ते बघा, जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या सायबरमध्ये जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या. इथं मुखपृष्ठावर या आणि इथं बघा अर्ज तर आता मुखपृष्ठ आहे याच्यावरती क्लिक करा. जसं की इथे दिसते तुम्हाला मुखपृष्ठ, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती दाबल्यानंतर इथे बघा आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन दाबेल. जसे की हे इथे जितके दिवस असतील अर्ज भरण्याची शेवटची तारीख तेवढे ते दिवस धावतील. इथे बघा इथे अर्ज सुरू होण्याची तारीख इथे दावलेली आहे आणि अर्ज बंद होण्याची तारीख इथे दावलेली आहे. आणि जर तुमची ऑनलाईन भरणार शेवटची तारीख म्हणजे तुमची फी असेल ती इथे लास्ट तारीख आहे. आणि इथे बघा अधिक माहिती आहे. इथे तुम्ही याच्यावरती दाबा आणि ती माहिती वाचून घ्या. PDF मध्ये बघा जसं की इथे बघा आता तुमच्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ते इथे दावले आहे तुम्हाला दिसतंय का. मागासवर्गीयांसाठी 350 रुपये आहे आणि ओपन वर्गासाठी खुला प्रवर्ग 450 रुपये. आणि इथं बघा सूचना दिलेल्या आहेत सर्वसाधारण सूचना. आणि इथं पहा आवश्यक कागदपत्र जसं की 10वी-12वीचं प्रमाणपत्र झाला, जन्म नोंद दाखला झाला, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, अजून इथे बघा जातीचे दाखला, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतील ते तुम्हाला इथे सर्व दावतील. हे बघा सर्व डॉक्युमेंट आहेत. हे बघा सर्व डॉक्युमेंट इथे तुम्हाला सर्व दावलेले आहेत. अजून बघा इकडे आणि इथे बघा आता जसं काही इथे बघा आता वयोमर्यादा दिली आहे तुम्हाला. जसं का जे ओपनवाले असतील त्यांना 18 ते 28 वर्ष इतक्यापर्यंत वयोमर्यादाची सीमा ठेवलेली आहे. आणि मागासवर्गीयांसाठी जरा जास्त आहे थोडीशी, म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत. आणि जसे की इथे झाले प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी हे बघा 18 ते 45 वर्ष आहे. आणि भूकंपवाल्यांसाठी यांच्यासाठी पण तुम्ही सर्व जसं काय सर्व वाचून घ्या. मी जास्त नाही डायरेक्ट आपण फॉर्म भरूया. हे थोडंसं आहे, तुम्ही सर्व काळजीपूर्वक वाचून घ्या जसं मी तुम्हाला दावतो सर्व. इथे शिक्षण अर्हता दिलेली आहे, शारीरिक चाचणी काय असेल, महिलांसाठी पुरुषांसाठी काय असेल ते सर्व दावलेले आहे. सर्व तुम्ही एकदा वाचून घ्या मस्त काळजीपूर्वक. हे मी तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून डाउनलोड करा आणि वाचून घ्या. आता इथे मुखपृष्ठ आहे याच्यावरती आहे आणि इथे बघा अधिक माहिती आहे, याच्यावरती दाबा. आणि इथे बघा आता तुम्हाला लावतो मी. इथे तुम्हाला जे पद निवडायचे असेल ते घ्या
आणि इथे गटामध्ये तुमचे जिल्हा वाईज जे जागा असतील, काय तुमचे कुठे फॉर्म भरायचे आहे, ते तुम्हाला सर्व इथे दाखवेल. तर बघा तुम्हाला एक ऑप्शन आता दाखवतो मी. जसं का पोलीस कॉन्स्टेबलसाठी घेतलं ती तिथं बघा जागा CP मुंबई, CP ठाणे सिटी, पुणे सिटी, नागपूर सिटी, जसं हे सर्व जिल्हे वाईज तुम्हाला इथे फॉर्म भरायचे असतील तुम्ही इथे भरू शकता. आणि आता दुसरं बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर याच्यासाठी पण तुम्हाला सर्व दाखवेल. जसे CP मुंबई या सर्व जागा असतील ते जिल्हेवाईज जागा असतील तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तिथून एक निवडायचा. आणि इथे बघा आता पोलीस कॉन्स्टेबल SRPF इथे पण बघा SRPF या सर्व जागा असतील SRPFच्या मला इथे दाखवते. आणि इथे आता पोलीस बॅट्समॅनसाठी पण इथे बघा जेवढं असेल तसं वाशिम झालं, पुणे, नंदुरबार, सोलापूर सिटी हे सर्व तुम्हाला इथे दाखवेल. ते लास्टला कोणता आहे प्रिझन कॉन्स्टेबल इथे पण बघा मुंबई प्रिझन, पुणे हे सर्व तुम्हाला इथे दाखवेल. आता नंतर इथे मुखपृष्ठावरती जा आणि इथे बघा आता आपल्याला नवीन फॉर्म भरायचा आहे म्हणून आता बघा इथे नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास ह्या ऑप्शनवरती क्लिक करा. याच्यावरती दाबल्यानंतर इथे बघा इथे आपला आधार नंबर टाका. ते आधार नंबर टाका आणि गेट OTP ह्या ऑप्शन नंतर क्लिक करा. तुमचा आधार नंबर त्यानंतर तुमचा जसं का आधार नंबर असेल 12 अंकाचा काय तुमचा आधार नंबर असेल 1234 काय असेल तुमचा तो इथे टाका आणि नंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्याकडे हा असेल तर हा करा, नाही दुसरा असेल गेट OTP याच्यावरती क्लिक करा. OTP टाकल्यानंतर तुमची माहिती ओपन होईल. जसे की आधारला जे नाव असेल ते नाव येईल, जन्मतारीख येईल आणि तुमचे लिंग काय असेल मेल फिमेल ते येईल आणि राज्य महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल ते सर्व तुम्हाला इथे हवे. आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ID टाकायचे आहे ह्या रकान्यामध्ये. ते ईमेल ID टाका आणि इथे तुमचे पासवर्ड टाका. ते पण स्ट्रॉंगवाला पासवर्ड टाका, एकदम नाव टाका आणि तुमचे काय सिम्बॉल असतील ते टाका आणि नंबर टाका आणि इथे तेच पासवर्ड कन्फर्म करा आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. इथे मोबाईल नंबर टाका आणि इथे तुमचा इंग्रजीत पूर्ण नाव टाका. जसे काय तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव टाका आणि इथे पण तुमचे मराठीत नाव टाका. पूर्ण देवनागरी म्हणजे मराठीत नाव टाका, तुमचे नाव टाका, तुमचे मधलं नाव आणि तुमचे आडनाव जे असेल तसं टाका. आणि इथे तुमच्या लिंगामध्ये तुमचे मेल असेल फिमेल असेल तो ऑप्शन क्लिक करा आणि इथे हे करा. आणि ते झाल्यानंतर तुमच्या इथे हा बघा जो कॅप्चर कोड असेल तो तुम्ही सेम याच्यामध्ये टाका आणि हे जे टिक मार आहे याच्यावरती क्लिक करा आणि रजिस्टरचे बटन आहे ते नंतर मग क्लिक करा. जसं का तुम्ही बघा तुम्ही जी ईमेल ID दिली त्या ईमेलवर तुम्हाला एक मेल सेंड होईल. तर त्या मेलवरती या आणि जी लिंक दिसते ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कोणत्या पण एक ब्राउझरमध्ये जा. ओकेच ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आता तुम्हाला इथे युजर नेम म्हणजे इथे तुमची मेल ID टाका, इथे तुमचा पासवर्ड टाका, इथे हा कॅप्चर कोड जसा दिसतो तसा इथे टाका. नंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्ही लॉगिनच्या बटनावरती क्लिक करा. असं झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी आधार कार्डची जी माहिती असेल ती तुमची माहिती इथे सर्व दाखवेल. जसं तुमच्या इथे फोटो दाखवेल, इथे तुमचा आधार नंबर, मेल फिमेल जन्मतारीख आणि तुमचे नाव भ्रमणध्वनी सर्व इथे दाखवेल. जे आधार कार्डवरती लिंक असेल ते सर्व तुम्हाला दाखवेल. आता बघा दुसरा पेज ओपन झाल्यानंतर इथे दाखवेल आपल्याला आरक्षण तपशील म्हणजे तुमचे काय आरक्षण असेल त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे.
तुम्हाला दावतो मी आता. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र असाल तर होय, नाही तर नाही करा. जसं का मी नाही आहे म्हणून मी नाही केलंय. अक्षकालीन आहात का? होय असेल तर हो करा, नाही तर नाही. जसं का मी नाही आहे म्हणून मी नाही करतोय. माजी सैनिक असाल तर होय करा. माजी सैनिक नसाल तर नाहीत करा. भूकंपग्रस्त आहात का? तर होय असेल तर होय करा. भूकंपग्रस्त नसेल तर नो करा. गृहरक्षक म्हणजे जसे की आपले होमगार्ड असतात, तर तुम्ही होमगार्ड असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आणि तुम्ही जर अनाथ असेल तर होय करा, जर अनाथ नसेल तर नाहीत करा. आपण माजी सैनिक, अवलंबावर असलेला मुलगा मुलगी उमेदवारांत असाल तर होय करा, नाहीतर नाही करा. आणि इथे बघा तुमची जात निवडायची ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्ही तुमची जी जात असेल ती इथे तुम्ही निवडू शकता. जसं का मी एस टी आहे म्हणून एस टी ऑप्शन क्लिक करतो. आता जर तुम्ही एस टी असाल तर तुम्हाला बघा जावक नंबर मागतोय. इथे तुम्हाला जावक नंबर टाकायला लागेल आणि ज्या दिवशी तुमची जातीचा दाखला काढलेला असेल त्या दिवशी जातीचा दाखला काढा. टाकला तर जे असेल ते तुम्ही इथे काढा. जे तुम्हाला मी दावतोच. थांबा जरा. जावक क्रमांक कुठे असतो आणि दिनांक कुठे असते ते मी तुम्हाला दावतो. आता इथे बघा तुम्हाला मी दावतो. जसं की तुमचा हा आउटवर्ड नंबर आहे, हाच तुमचा जावक नंबर आहे. आणि तुमची जी ॲप्लिकेशनची जर हा नसेल तुमच्याकडे नंबर तर हा नंबर टाका, जावक नंबर. हा नसेल तर हा टाका. आणि तुमची बघा तिथं दिनांक मागत होतं, दिनांक तुमची इथं बघा. दिनांक इथं आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करता ना त्यांची दिनांक असते, हे दिनांक तिथे टाका. आता बघा तुम्हाला इथं शिक्षण विचारलंय. इथं शिक्षण विचारलं तुम्ही 12वी असेल 12वी. इक्विपमेंटचे ऑप्शन असेल तो असेल तर तो करा. उत्तीर्ण क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. जसं काय माझ्याकडे 12वीचा आहे म्हणून मी तुम्हाला दावतो 12वीचा उत्तीर्ण क्रमांक कुठे असतो. असे आल्यानंतर तुम्हाला इथे उत्तीर्ण क्रमांक तुमचा हा बघा इथे इथे बघा उत्तीर्ण क्रमांक आहे, हा तुम्हाला टाकायचा आहे. उत्तीर्ण क्रमांक आहे हा तुम्हाला टाकायचा आहे तिथे 13 खान्यामध्ये. इथे जर आपण पात्र गुणवत्ताधारक खिलाडू आहेत तर तुम्ही असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. प्रकल्पग्रस्त असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. पोलीस पल्ल्याच्या आरक्षणास पात्र आहात का? होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं. नाही आहे म्हणून सर्व नाही केलंय. आणि हे झाल्यानंतर आता बघा इथे तुमचा जन्मतारीख आहे, जन्मतारीख टाका. वय ऑटोमॅटिक आहे तुमचं इथे. तर हे झाल्यानंतर तुमच्या इथे पुढे जे हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. नंतर तुम्हाला हा जो संपर्क तपशील आहे हा ऑप्शन ओपन होईल. आता इथे बघा दुसरं पेज आपल्यासाठी ओपन होऊन आलेलं आहे. संपर्क तपशील आपल्यासाठी ओपन होऊन आलेला आहे. आता इथे आपला बिल्डिंगचा नंबर असेल काय असेल ते तुम्ही इथे नंबर टाका. रस्त्याचे नाव किंवा ठिकाण प्रसिद्धीचा हनुमान टेम्पल काय असेल ते इथे तुमचा जसं आधार कार्डवरती तुमचा सेम ॲड्रेस आहे ना तसं तुम्ही ॲड्रेस इथे टाका. परिसर इथे टाका. इथे तुमचे स्टेट सिलेक्ट करा. इथं स्टेट घ्या, तुमच्या इथे जिल्हा घ्या, तुमच्या इथे तालुका घ्या, मुक्काम पोस्ट असेल तुमचा काय असेल तो घ्या आणि इथे तुमचा पिन कोड टाका. आणि जर तुमचं आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसवरती तुम्ही जर राहत असेल तर ह्या बॉक्समध्ये हा जो बॉक्स दिसतोय याच्यावरती क्लिक करा. म्हणजे तुमचा वरचा ॲड्रेस ह्या सर्व इथे याच्यामध्ये फिलअप होईल. ह्याच्यावरती सर्व इथे फिलअप होईल. जर तुम्ही दुसऱ्या लोकेशनवर राहत असाल तर तुमचे हा ॲड्रेस आणि हा ॲड्रेस अलग टाका. जसं का इथे अलग टाका. इथे तुम्ही जिथे राहत असाल तर तुम्ही इथला ॲड्रेस टाका. जसं का मी सेम आहे म्हणून मी
ह्या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि नंतर पुढे पुढे जा. हा पृष्ठ आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इतर तपशील काय काय असेल ते तुम्हाला इथे दाखवेल. आता बघा इथे आपल्याला इतर तपशील ह्या पेजवरती आलोय. इतर तपशील आता आपल्याला द्यायचा आहे, म्हणून आता इतर तपशील काय असेल तो द्यायचा सगळ्यात तुमच्या इथे. तुमच्या इथे धर्म कोणता आहे? त्याचा हिंदू असेल, जो असेल तो घ्यायचा सगळा. मला हिंदू आहे म्हणून मी हिंदू घेतो. आणि इथे बघा जात आणि पोटजात जर तुम्हाला नाही टाकायचे असेल ते नाही टाकली तरी चालेल आणि टाकली तरी चालेल, तसं काही नाही. आणि इथं बघा आता शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का तुम्ही? जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि इथं बघा आता दावतंय मराठीचे आदिवासी आहेत का? हो असेल तर हो करा, नाही तर नाही. जसं का मी हो आहे म्हणून आता बघा इथे हो करतो. इथे जर तुम्ही हो केलं ना तर तुम्हाला इथे बघा आता इथे जावक नंबर मागेल आणि आणि तिथे बघा आता इथे साईडला तुमची दिनांक मागेल. जावक नंबरवरती दिनांक असते ती तुम्हाला टाकायला लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथे डोमेसिलवरती आल्यानंतर आपल्याला इथे बघा हा जो सिरियल नंबर दिसतोय हाच आपला जावक नंबर आहे आणि तो तुमची दिनांक बघा इथे कोपऱ्यामध्ये आहे. हे तुम्हाला दिनांक टाकला, ह्या दोन्ही गोष्टी टाका. बस एवढंच. महाराष्ट्राच्या म्हणून मी तर हो केलं. इथे जावक नंबर इथे दिनांक टाका आणि तुम्ही जर कर्नाटकचे असेल तर होय करा, नसेल तर नाही. जसं का मी नाही आहे म्हणून मी नाही केलं. तर इथं बघा ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो तो प्रवर्ग सगळे खिलावडात, गृहरक्षकात, प्रकल्पग्रस्त असतात. हे जर तुम्ही असेल तर हो करा, नसेल तर नाही. मी जसं का पहिलाच नाही केलेलं म्हणून मला हा ऑप्शन दावत नाही. आता इथे बघा तुम्ही उमेदवार नोंद क्रिमिनलमध्ये मोडता का? जर होय असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. जसं का मी नाही आहे म्हणून मी नाही करतो. नाही म्हणून मी नाही केलं. इथे बघा आता पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेल्या साहसिक अर्हता पूर्ण करीत आहात का? ते इथे तुम्ही हो करा. इथे हो करा. आता उमेदवारांच्या पोलीस शिपाई पदासाठी सहभाग होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहात का? इथे पण तुम्ही हो करा. इथे बघा आता आपल्याकडे सी या प्रमाणासाठी NCC असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. माझ्याकडे नाही आहे म्हणून पण नाही करतो. आपणास वाहन चालकाच्या म्हणजे परवाना आहे ते सगळं लायसन आपल्याकडे जर लायसन असेल होय करा, नसेल तर नाही. जर नाही केलं तर सगळ्यात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 वर्षा इथे बघा तुम्हाला दाखवतो मी. जर तुमच्याकडे असेल आता इथे बघा असं असेल तर तुमचे त्यांचे NCC प्रमाण क्रमांक असेल तो टाका आणि त्याची दिनांक टाका. NCC प्रमाणपत्रक दिनांक तो नंबर टाका, इथे दिनांक टाका. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही करतो. इथे बघा आता इथे बघा जर तुमच्याकडे नसेल ना लायसन नसेल तर बघा इथे तुमच्याकडे आपल्याकडे वाहन चालक असेल की मोटर असेल तुम्ही 2 वर्षात ते देऊ शकता. जर असेल नसेल जर तुम्ही भविष्यात काढणार असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्याचे तुम्हाला 2 वर्षाच्या आत ते सादर करावे लागेल. तसं काही नाही, होय केलं तरी नाही केलं तरी. जसं मी नाही करतो. तर इथे बघा
आपल्याकडे संगणक सातपडताळणीचे येत असल्यास बाबत प्रमाणपत्र असं काय साठी काय असेल तुम्ही केलं असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि आपण आत्मग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणजे आई वडील पाळले आहेत का? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि पुढे जा, एक पर्यायावर क्लिक करा. हा झाल्यानंतर आपल्याला शिक्षण तपशील हा ऑप्शन ओपन होईल. बघा आपल्याला शैक्षणिक तपशील हा ऑप्शन ओपन झालेला आहे. तर इथं शिक्षणात अर्हता टाका. तुमची जी असेल ती अर्हता टाका. जसं का 12वी असेल 12वी. 12वी असेल तर 12वी, जसं का मी 12वी टाकतो. आणि इथे मंडळाचे म्हणजे विद्यापीठाचे नाव टाकायचं. जसं का माझी मुंबई महाराष्ट्र मुंबई युनिव्हर्सिटी. जशी की माझी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी होती म्हणून मी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी टाकली. आता मी किती साली पास झाले ना, म्हणजे इथे तुम्ही उत्तीर्ण कसे ते टाकायला लागेल. तर पास असेल तर पास टाका आणि निकालाचे वर्ष तुमचे कधी असेल. जसं का माझं 2020 होतं म्हणून मी 2020 टाकले. आणि गुण तुमचे किती असेल ते इथे टाका. जसे की तुमचे काय असेल इथे तुम्ही कितवीला असेल तर ते टाका. म्हणजे 12वी पास ते तुमची युनिव्हर्सिटी. जसे की माझी महाराष्ट्र मुंबई युनिव्हर्सिटी, कोणाची पुणे युनिव्हर्सिटी असते ते टाका. इथं तुमची उत्तीर्ण काय आहे पास. आणि निकालाचे वर्ष कधी असेल 2020, 21, 22 काय असेल ते तुम्ही ते टाका. आणि प्राप्त गुण किती केले ते टाका. आणि इथे एकूण गुण टाका इथे तुमचे. काही झाल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन आहात का असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आपण पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत का असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आणि इथे बघा आता पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षेच्या स्थापनेत मुलाखत घेऊन कामगार इच्छुक आहेत का असेल तर हो करा, नसेल तर नाही. जसं का मी आहे इच्छुक आहे म्हणून मी हो करतो इथे. नाही. आणि इथे हाची टिक मार्क दिसते याच्यावरती क्लिक करा. हे सर्व झाल्यानंतर याच्यावरती क्लिक करा. नंतर इथं जतन करा. जर तुमचे काही जर चुकलेलं असेल तर याच्यावरती जा आणि सर्व चेक करून बघा. मी आता याच्यावरती जातो, सर्व चेक करून बघतो. तर हे बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती जाईल. तुमचे काय असेल हे सर्व इथे सर्व माहिती चेक करून घ्या. काय असेल तुम्ही जिल्हा काय असेल सर्व चेक करून घ्या. इथे तुम्हाला सर्व झालं हिंदू काय असेल काय तुम्ही नाही केलं सर्व माहिती एकदा चेक करून काळजीपूर्वक घ्या. काळजीपूर्वक चेक करा. नंतर पुढच्या पेजवर क्लिक करा. नाही तर तुम्हाला माहिती डबल एडिट करता येणार नाही. तुम्हाला जर करायची असेल एडिट तर आताच एडिट करून घ्या. याच्यानंतर बंद करा ऑप्शन आहे. ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. आता इथे बघा आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे म्हणून छायाचित्र अपलोड याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आता आपल्याला जी फोटोची साईज आहे ना ती आपल्याला किती 160 रुंदी लागेल आणि उंची 200 लागेल. 200 ते 212 पर्यंत उंची लागेल. हे जर आपल्याला बनवायचे असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून जाऊन तुम्ही ते करून घ्या. आता बघा तुम्हाला
तुम्हाला लिंक याची दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन हे ओपन करा. इथे बघा हे सिलेक्ट इमेज, याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा जो फोटो घ्यायचा आहे तो घ्या. मी हा फोटो घेतो. इथे घ्या, याची जी विड्थ आपल्याला घ्यायची आहे 160 आणि हाईट 200 घ्यायची आहे आणि इथे साईज म्हणजे आपल्याला 18 GB घ्यायची आहे आणि PNG आहे याच्यावरती सिलेक्ट करा. JPG नको, PNG वर सिलेक्ट करा आणि रिसाइज इमेज हे आहे याच्यावरती क्लिक करा. हे झाल्यानंतर इथे बघा ना, डाउनलोड करा. हे डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या इथे जा आणि बघा चूज फाईल लिहिलं आहे. चूज फाईलवर क्लिक करा आणि इथून आपला फोटो आहे तिथे जायचं. मी गॅलरीमध्ये जातो. हा फोटो घ्या आणि इथे क्लिक करा राईटवर आणि हा अपलोड आहे याच्यावरती क्लिक करा. अपलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह फोटो याच्यावरती क्लिक करा. सेव्ह याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथे फोटो लागेल. आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचं आहे म्हणून आपण इथे जा. हे बघा दिसतंय सिग्नेचर अपलोड, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा दावेल आपल्याला रुंदी 256 घ्यायची आहे आणि उंची 64 घ्यायची आहे. आता याच्यासाठी पण ती लिंक आहे त्याच्यावरती जा. तुम्हाला लिंक दिली त्याच्यावरती जा. याच्यावरती जा आणि इथे तुमची सिग्नेचर आहे ते सिग्नेचर घ्या आणि इथे आपल्याला वेट किती बोललेलं आहे 153, बरोबर ना? बरोबर 156 आपल्याला घ्यायचे आहे. 156 घ्यायचं आहे आणि हाईट 64 घ्यायचं आहे आणि इथे 18 KB घेऊ शकता, आपण 18च घ्या आणि इथे JP हे ऑप्शन होते क्लिक करा आणि हे इथे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून घ्या. तुमच्या पेजवर जा आणि आपला चूज फाईल हे चूज फाईल आहे याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही सिग्नेचर आहे ती सिग्नेचर घ्या, क्लिक करा आणि हे बघा अपलोडचं बटन आहे याच्यावरती क्लिक करा आणि इथे सेव्ह सिग्नेचर हे जे बटन दिसतंय ना याच्यावरती क्लिक करा. आता इथे बघा आपले ते फोटो लागलेला आहे आणि इथे सिग्नेचर लागलेलं आहे. हे झाल्यानंतर इथे बॅकचा ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करा. आता आपण जातो. हा आपला फोटो जो आता लावलेला आहे तो आणि हा आधार कार्डचा आहे सर्व आपलं. हे असं करा. आता आपल्याला इथे आल्यावरती पेमेंट करायचं आहे म्हणून पे नाव हा ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करा. हा जो पे नाव आहे ना याच्यावरती क्लिक करा. आता हे दुसरे पेज आला. आता इथे आपल्याला पण इथे हा आपला आहे तो टोकन नंबर आहे आणि हा पुढे जे आहे ऑप्शनवरती क्लिक करायचे आपल्याला, नंतर दुसरं पेज ओपन होईल. आता आपल्याला इथे दिसतं. आता इथे आपल्याला ऑनलाईन भरणं हे नाव लिहिलं आहे, इथे क्लिक करायचे आहे. ऑनलाईन भरणं हे नाव आहे याच्यावरती क्लिक करा आणि इथे आपला हा कॅप्चर कोड जसा दिसतोय तसा फिलअप करा. आता हे झाल्यानंतर आपल्याला सबमिट हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे 4 ऑप्शन दिसतात. याच्यातून आपल्याला एकच ऑप्शन घ्यायचे आहेत. मी तुम्हाला दाखवतो. इथे 4 ऑप्शन आहेत. ए 1, 2, 3, 4 4 ऑप्शन आहे, पण आपल्याला याच्यातला एकच ऑप्शन घ्यायचा आहे. आपल्याला हा जो दिसतो ना थांबा एक मिनिट. इथे जो हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. आपल्याला इथे साईडला दिसते, इथे क्लिक करा. जसं की मी तुम्हाला दाखवतोय, इथं कॉर्नरमध्ये क्लिक करा. याच्यावरती दाबल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येईल. नंतर याच्यावरती क्लिक करा. फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक. तुम्हाला इथे 4-5 ऑप्शन असतील, जसं का तुम्हाला इथे दिसतंय. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल तर याच्यावर तुम्ही पेमेंट करा. नेट बँकिंग असेल तर इथे नेट बँकिंगचं पण ऑप्शन आहे. गुगल पे असेल तर इथं तुम्ही गुगल पेचा ऑप्शन आहे. गुगल पे, फोनपे, जसं काय ते सर्व UPI मध्येच आहे. ते झालं. इथं वॉलेट झालं आहे. इथे ऑप्शन आहे तुम्हाला इथं UPI QR. याच्याने तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, ते सोपे पडतील. जसं का मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सोपा पडेल आणि हा QR पेमेंट आहे, हा तुम्हाला ऑप्शन सोपा पडेल. जसं का माझ्यासाठी सोपा ऑप्शन आहे गुगल पे, फोनपे, म्हणून मी गुगल पे, फोनपे घेतो. मी गुगल पेमध्ये जातो. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला असं ऑप्शन येईल. इथं हे जे कंटिन्यू दिसतंय, इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आणि जे हे पूर्ण दिसतंय याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. इथे डाउनलोड करून घ्या. इथे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची जर प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन इथे दिसेल. जसं का मी तुम्हाला पूर्ण आपला फॉर्म येईल, तर इथून आपल्याला हे प्रिंटचं ऑप्शन दिसतं, इथून तुम्ही पूर्ण डाउनलोड करून घ्या. जर आपल्याला दुसऱ्या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर आता बघा, हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती गेल्यानंतर हा जो पहिला ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. आता बघा इथे सर्व माहिती येईल. ही माहिती जशी आपण पहिल्यांदा भरलेली तर सर्व माहिती भरून घ्या. हे आधार कार्डावरती सर्व आलेलं आहे. इथं स्वतःचं नाव, इथं आईच्या इंग्रजीत नाव सर्व आहे. जसं काय तुम्ही पहिले भरलेलं सेम आहे. जसे देवनागरी झालं सर्व सेम आहे. आता फक्त आपल्याला इथं हाच ऑप्शन अलग आहे. आता बघा इथे, आता असं का मी पोलीस कॉन्स्टेबल घेतलेला आहे, म्हणून माझ्यासाठी बघा अर्ज अगोदरच भरणा केला आहे. हा ऑप्शन सिलेक्ट नाही होणार. आता तर तुम्ही दुसऱ्या पदासाठी जसं का मी हे करतो, पोलीस भरती कॉन्स्टेबल SRF याच्यासाठी हा घेतो. आणि इथून तुम्हाला जी सिटी घ्यायची असेल ती सिटी घ्यायची, मी पुणे घेतो. आणि इथे बघा लिहिलंय हे पुढे जाय बटन, याच्यावरती क्लिक करा.